नमस्कार मित्रांनो, आज आपण पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 बद्दल माहिती घेत आहोत. पर्यावरण म्हणजे काय? तर पर्यावरण म्हणजे जैविक अजैविक घटकांचा एकमेकासोबत असणारा संबंध. या घटकांचे संरक्षण आपल्याला कसे करता येईल हे या ठिकाणी आपण बघणार आहोत. मित्रांनो, UPSC, MPSC, नेट सेट सारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक वेळा पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 हमखास प्रश्न विचारले जातात. मग हा अधिनियम काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा कायदा काय आहे हे समजून घेऊ. प्रथमतः आपण या कायद्याची प्रस्तावना बघू. घटनेच्या कलम 253 अंतर्गत हा अधिनियम लागू करण्यात आलेला आहे. घटनेचे 253 हे कलम आंतरराष्ट्रीय करार, संधी किंवा परिषदेमधील निर्णय देशामध्ये लागू करण्यासाठी किंवा अंमलात आणण्यासाठी कायदा बनवावा लागत असेल तर या कलमांतर्गत बनवला जातो. पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा त्यांच्याशी संबंधित विषयाची तरतूद करण्यासाठी हा कायदा बनवण्यात आलेला आहे. प्रथमतः मार्च 1986 मध्ये हा कायदा मान्य झाला आणि 19 नोव्हेंबर 1986 रोजी तो प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्यात आला आहे. परंतु 23 मे 1986 ला या कायद्याचा मसुदा प्रथमतः प्रकाशित करण्यात आला होता. हा कायदा एकूण 26 खंड किंवा कलम आणि 4 प्रकरणांमध्ये विभागला गेलेला आहे. या कायद्याला छत्री कायदा असे सुद्धा म्हटले जाते, कारण मागील कायद्याअंतर्गत स्थापन झालेल्या विविध केंद्र व राज्य प्राधिकरणाच्या कार्यासाठी केंद्र सरकारच्या समन्वयाची चौकट उपलब्ध व्हावी म्हणून हा कायदा बनवण्यात आला होता. पूर्वीचा जल कायदा किंवा जमीन अधिनियम कायदा यांच्यातील तरतुदींना संरक्षण देण्याची हा कायदा काम करतो, म्हणून या कायद्याला आपण छत्री कायदा असे संबोधतो. आता हा कायदा का लागू करण्यात आला, त्यामागची काय पार्श्वभूमी होती? तर जून 1972 मध्ये स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्राची मानवतावादी पर्यावरण परिषद भरली होती. भारत हा सुद्धा या परिषदेचे एक सदस्य राष्ट्र असल्यामुळे या परिषदेमधील निर्णय भारताने सुद्धा अंमलात आणावे असे ठरले होते. या परिषदेमध्ये पर्यावरणाचे रक्षण आणि सुधारणा, मानवांना, इतर प्राण्यांना, वनस्पतींना, जीवजंतूंना, सूक्ष्मजीवांना, मालमत्तेला होणाऱ्या धोक्याच्या प्रतिबंधाशी संबंधित असलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे आवश्यक मानले गेले. तसेच या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक विदारक अशी घटना घडली होती. 1984 मध्ये घडलेली ही घटना म्हणजे भोपाळ दुर्घटना. 2 व 3 डिसेंबरच्या मध्यरात्री युनियन कार्बाइड या कीटकनाशक बनवणाऱ्या कंपनीमधून MIC म्हणजेच मिथाइल आयसोसायनाइड नावाच्या वायूची गळती झाली होती. या अत्यंत विषारी वायूने जवळपास 3,500 लोकांचा झोपेतच मृत्यू झाला होता. तर हजारो लोक या वायूच्या दुष्परिणामांना बळी पडले आहेत. अशा घटना भविष्यात परत होऊ नये व त्यावर योग्य तो प्रतिबंध बसावा म्हणून सुद्धा हा कायदा अस्तित्वात आणला गेला आहे. या कायद्याच्या प्रथम प्रकरणास प्रारंभिक असे संबोधले गेले आहे, ज्यामध्ये 2 खंड किंवा 2 कलमाचा समावेश होत आहे. पहिले खंड हे लघुशीर्षक, विस्तार आणि आरंभ नमूद करते. या कायद्यास पर्यावरण संरक्षण कायदा 1986 असे म्हटले जाऊ शकते. हा कायदा संपूर्ण भारतासाठी बनवलेला आहे. केंद्र सरकार राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या कायद्याच्या वेगवेगळ्या तरतुदीसाठी आणि वेगवेगळ्या क्षेत्रासाठी वेगवेगळ्या तारखांची नेमणूक करू शकते व त्या तारखेपासून ती अंमलात सुद्धा येते. दुसऱ्या कलमामध्ये या कायद्याअंतर्गत येणाऱ्या विविध व्याख्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामधली पहिली व्याख्या म्हणजे पर्यावरण. मित्रांनो, विविध स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यावेळेस व्याख्या विचारल्या जातात त्यावेळेस कायद्यातील व्याख्या लिहिल्या तर अधिक योग्य ठरतील, म्हणून ह्या व्याख्यात आपल्याला समजून घेणे सुद्धा तेवढीच महत्त्वाचे ठरते. पर्यावरण किंवा वातावरणामध्ये पाणी, हवा आणि जमीन यांचा समावेश आहे. पाणी, वायू आणि जमीन आणि मानव, इतर सजीव, प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव आणि मालमत्ता यांच्यामधील आंतरसंबंध म्हणजेच वातावरण होय. दुसरी व्याख्या ही पर्यावरणीय प्रदूषकांची आहे. पर्यावरणीय प्रदूषक म्हणजे पर्यावरणाला हानिकारक असण्याची शक्यता असलेल्या एका विशिष्ट एकाग्रतेमध्ये उपस्थित कोणतेही घन, द्रव्य किंवा वायुयुक्त पदार्थ होय. तिसरी व्याख्या बघावी लागेल ती पर्यावरण प्रदूषणाची. पर्यावरण प्रदूषण म्हणजे वातावरणातील पर्यावरणीय प्रदूषकांचे अस्तित्व होय.
या कायद्यामध्ये बऱ्याच वेळा हस्तांतरण हा शब्द झालेला आहे. एखाद्या पदार्थाच्या संबंधात हस्तांतरण म्हणजे अशा पदार्थाची उत्पादन, प्रक्रिया, पॅकेज, स्टोरेज, वाहतूक, वापर, साठवण, नाश, रूपांतरण, विक्री, स्थापना, हस्तांतरण किंवा तत्सम प्रक्रिया याशी निगडीत आहे. त्यानंतर जी व्याख्या येते ती म्हणजे घातक पदार्थ किंवा धोकादायक सामग्रीची. धोकादायक सामग्री म्हणजे एक पदार्थ किंवा निर्मिती ज्यायोगे त्याच्या रासायनिक किंवा भौतिक रासायनिक गुणधर्मामुळे किंवा हाताळणीमुळे मानव, इतर सजीव, वनस्पती, सूक्ष्मजीव, मालमत्ता किंवा पर्यावरण यांना नुकसान पोहोचू शकते. या कायद्यामध्ये कब्जेदार या शब्दाचा अर्थ कारखाना किंवा परिसराच्या संबंधित कामकाजावर नियंत्रण ठेवणारी व्यक्ती. त्यानंतर आपण बघू प्रकरण 2. प्रकरण 2 हे केंद्र सरकारचे सामान्य अधिकार नमूद करते. प्रकरण 2 मधला कलम 3 हा पर्यावरणाचे रक्षण व सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्याची केंद्र सरकारचे अधिकार नमूद करते. या कायद्याच्या तरतुदीच्या अधीन राहून केंद्र पर्यावरणाचे रक्षण व पर्यावरण सुधारण्यासाठी अशा सर्व उपाययोजना करण्याचा अधिकार असतो, ज्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी, नियंत्रण करण्यासाठी किंवा त्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते. अशा उपायामध्ये केंद्र सरकार वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करू शकते. या कायद्याच्या अधीन किंवा त्याद्वारे नियम बनवू शकते. या कायद्याच्या उद्देशाशी संबंधित असलेल्या कोणत्याही इतर कायद्याच्या अधीन राहून त्या कृतीचे समन्वय करू शकते. पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी, नियंत्रण व घट कमी करण्यासाठी देशव्यापी कार्यक्रमाची अंमलबजावणी किंवा आखणी करू शकते. पर्यावरणाच्या विविध आयामाच्या संदर्भात त्यांच्या गुणवत्तेसाठी मानके ठरवू शकते. विविध स्रोतापासून पर्यावरण प्रदूषक उत्सर्जन किंवा विल्हेवाट लावण्यासाठी मानके ठरवू शकते. परंतु अशा स्रोतांमधून पर्यावरणीय प्रदूषकांचे उत्सर्जन किंवा स्त्रावाची गुणवत्ता किंवा रचना लक्षात घेता या विभागाअंतर्गत वेगवेगळ्या स्रोतांमधून उत्सर्जन किंवा स्त्राव याकरता वेगवेगळे मानके विहित केले जाऊ शकतात. कोणतेही उद्योग, प्रक्रिया किंवा उद्योगाचे कोणतेही वर्ग किंवा चालू नसलेल्या काही विशिष्ट संरक्षणाच्या अधीन असलेल्या क्षेत्रास निर्बंध घालू शकते. अपघात रोखण्यासाठी कार्यपद्धती आणि सेफगार्ड्स घालणे ज्यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण होऊ शकते अशा दुर्घटनांवर उपाययोजना करणे व त्यासंबंधी नियम बनवणे या कलमात अंतर्भूत असते. पर्यावरणीय प्रदूषणाच्या समस्यांच्या संदर्भात शोध आणि संशोधन करणे किंवा प्रायोजित करणे यासंबंधी निर्णय घेऊ शकते. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, साहित्य आणि सामग्रीची तपासणी करू शकते ज्यामुळे पर्यावरणीय प्रदूषण होण्याची शक्यता असते. कोणत्याही परिसराची वनस्पती, उपकरणे, यंत्रसामग्री, उत्पादन किंवा इतर प्रक्रिया सामग्री किंवा पदार्थाची तपासणी करू शकते आणि अशा प्राधिकरणास, अधिकाऱ्यास किंवा व्यक्तींना आदेश देणे आवश्यक वाटल्यास प्रदूषण रोखण्यासाठी किंवा नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी कार्यवाही करू शकते. या कायद्याअंतर्गत अशा पर्यावरणीय प्रयोगशाळांना आणि संस्थांना नियुक्त केलेले कार्य पार पाडण्यासाठी पर्यावरणीय प्रयोगशाळा आणि संस्था स्थापित करू शकते व त्यांना मान्यता देऊ शकते. पर्यावरण प्रदूषणाशी संबंधित विषयाची माहिती संकलित करू शकते आणि प्रसारित करू शकते. पर्यावरणाच्या प्रदूषणास प्रतिबंध, नियंत्रण आणि घट संबंधित निर्देशिका, कोड किंवा मार्गदर्शक तत्त्वे तयार करू शकते. केंद्र सरकार यासारख्या इतर अनेक बाबी या कायद्यातील तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने किंवा सुगावा वाटण्यासाठी तयार करू शकते. कलम 4 हे अधिकाऱ्याची नेमणूक, कार्य व त्यांचे अधिकार नमूद करते. कलम 3 मधील उपकलम 3च्या अधीन राहून किंवा त्यामधील तरतुदीचा पूर्वग्रह न ठेवता केंद्र सरकारी अधिनियमाच्या हेतूने अशा अधिकाऱ्याची नेमणूक करून त्यांना नियुक्त करू शकते आणि त्यांना योग्य वाटेल तसे अधिकार व कार्य सोपवू शकते. असे प्राधिकरण व प्राधिकरणे इतर प्राधिकरण किंवा अधिकारी किंवा अधिकाऱ्यांच्या सामान्य नियंत्रण आणि निर्देशांच्या अधीन असते. कलम 5 हे केंद्र सरकारचे निर्देश देण्याचे अधिकार ठरवते. केंद्र सरकार इतर कोणत्याही कायद्यात काही जरी असले तरी देखील या कायद्याच्या तरतुदीच्या अधीन राहून या अधिनियमांतर्गत त्यांच्या अधिकाराचा वापर करून व्यक्ती, अधिकारी किंवा प्राधिकरणास निर्देशित करू शकते आणि अशा व्यक्ती किंवा अधिकारी या निर्देशाचे पालन करण्यास बांधील असते. कलम 6 हे पर्यावरण प्रदूषण नियंत्रित करण्याचे नियम ठरवते. या कायद्याच्या तरतुदीच्या अधीन केंद्र सरकार राजपत्रातील अधिसूचनेद्वारे कलम 3 मध्ये नमूद केलेल्या सर्व किंवा कोणत्याही बाबीसंबंधी नियम बनवू शकते. विशेषतः किंवा
आधीच्या अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारणतेबद्दल पूर्वग्रह न ठेवता असे नियम खालील सर्व किंवा कोणत्याही बाबीसाठी प्रदान करू शकते. म्हणजे विविध क्षेत्र आणि हेतूसाठी हवा, पाणी किंवा मातीची गुणवत्ता यांची मानके ठरवू शकते. विविध प्रांतासाठी विविध पर्यावरणीय प्रदूषकाची किंवा एकाग्रतेची आवाजसहित कमाल परवानगी मर्यादा ठरवू शकते. घातक पदार्थ हाताळण्यासाठी प्रक्रिया आणि सेफगार्ड्स आवश्यक ठरवू शकते. वेगवेगळ्या भागातील घातक पदार्थाच्या हाताळणीवर बंदी घालू शकते आणि अशा पदार्थांना मनाई सुद्धा करू शकते. उद्योगाच्या कार्यप्रणाली आणि निरनिराळ्या क्षेत्रामध्ये कार्य करण्याच्या ठिकाणी प्रतिबंध किंवा निर्बंध घालू शकते. पर्यावरणाचे प्रदूषणास कारणीभूत ठरू शकणाऱ्या अपघात रोखण्यासाठी कार्यपद्धती व सेफगार्ड्स आणि अशा दुर्घटनांवर उपाययोजना करू शकते. या कायद्यातील तिसऱ्या प्रकरणास पर्यावरण प्रदूषण प्रतिबंध, नियंत्रण आणि शमन असे संबोधले गेले आहे, ज्यामधील खालील कलमांचा समावेश होतो. कलम 7 हे उद्योग प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तींना निकषापेक्षा जास्त प्रमाणात पर्यावरणीय प्रदूषकांचे उत्सर्जन किंवा स्त्राव करू देत नाही. उद्योग किंवा प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तींना निकषापेक्षा जास्त प्रमाणात पर्यावरणीय प्रदूषकांचे उत्सर्जन किंवा स्त्राव करण्यापासून रोखल्या जाते. जो कोणी उद्योग चालवितो किंवा कोणतीही प्रक्रिया करीत असतो तर अशा व्यक्तींना किंवा प्राधिकरणास विहित केलेल्या मानकापेक्षा जास्त प्रमाणात प्रदूषक उत्सर्जित करणे किंवा स्त्राव करण्यापासून रोखू शकते. कलम 8 हे घातक पदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तींचे कार्यपद्धती व संरक्षणाचे पालन करते. एखाद्या व्यक्तीने अशा कार्यपद्धतीनुसार आणि अशा संरक्षणाचे पालन केल्यावरच कोणत्याही घातक पदार्थांना हाताळण्याची परवानगी दिली जाते. या कायद्यातील कलम 9 हे विशिष्ट घटनांमध्ये अधिकाऱ्यांना व एजन्सींना माहिती देण्यासाठी बंधनकारक ठरू शकते. जेथे अपघात किंवा इतर अनपेक्षित कृती किंवा घटनेमुळे पर्यावरणीय प्रदूषक बाहेर पडले आहेत किंवा विविध निकषापेक्षा जास्त आहेत किंवा तसे उद्भवण्याची शक्यता आहे, अशा स्त्रावाचे उत्तरदायित्व ठरवले जाते. एखादी व्यक्ती किंवा प्रभारी व्यक्तीवर याचे उत्तरदायित्व सोपवू शकते. कलम 10 हे प्रवेशाने तपासणीचे अधिकार नमूद करते. या कलमातील तरतुदीच्या अधीन राहून केंद्र सरकारला अधिकार प्राप्त आहेत की ती कोणत्याही व्यक्तीस आवश्यक वाटेल आवश्यक त्यावेळी मदत करू शकते. या कायद्याअंतर्गत केंद्र सरकारला अधिकार असलेली कोणतीही व्यक्ती जाणून आपल्या कामकाजात विलंब करण्यात असेल किंवा अडथळा आणत असेल तर त्यावर कायद्यानुसार गुन्हा नोंदवू शकते. या कायद्यातील कलम 11 हे नमुने घेण्याचे अधिकार व त्यासंबंधात पाळली जाणारी प्रक्रिया स्पष्ट करते. केंद्र सरकारकडून किंवा या अधिकाऱ्याने अधिकृत केलेल्या अधिकाऱ्याद्वारे विश्लेषणाच्या उद्देशाने हवा, पाणी, माती किंवा कोणत्याही कारखाना परिसर किंवा इतर ठिकाणाहून विहित केलेल्या मार्गानेच पदार्थाचे नमुने घेण्याचे सामर्थ्य असते. अशा घेतलेल्या नमुन्याच्या कोणत्याही विश्लेषणाचा निकाल कायदेशीर कार्यवाहीत सबूत म्हणून मान्य केला जात नाही. व्यापारीच्या किंवा त्यांच्या एजंटच्या किंवा व्यक्तीच्या उपस्थितीत विश्लेषणासाठी नमुने घ्यावे लागतात. नमुने घेताना कंटेनरवर चिन्हांकित सिक्का मारलेला असावा लागतो व त्यावर नमुना घेणाऱ्या व्यक्तीच्या किंवा त्याच्या एजंटच्या स्वाक्षरीची आवश्यकता असते. केंद्र सरकारने स्थापित केलेल्या किंवा मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेत बदली किंवा विलंब न करता ते पाठवावे लागतात. या एखादा धंदा करणारा त्याचा एजंट किंवा व्यक्ती हेतुपूर्वक अनुपस्थित असेल तर नमुना घेणारी व्यक्ती ते नमुने कंटेनर किंवा कंटेनरमध्ये ठेवण्यासाठी विश्लेषणासाठी घेऊ शकते, ज्याला चिन्हांकित आणि सीलबंद केले जाते, आणि नमुना घेणारी व्यक्ती देखील तेथे सही करू शकते. या कायद्यातील कलम 12 हे पर्यावरणीय प्रयोगशाळेच्या स्थापनेविषयी अधिकार स्पष्ट करते. केंद्र सरकार राजपत्रातील अधिसूचनेद्वारे एक किंवा अधिक पर्यावरणीय प्रयोगशाळांची स्थापना करू शकते. या कायद्याअंतर्गत एक किंवा अधिक प्रयोगशाळांच्या किंवा संस्थांना पर्यावरणीय प्रयोगशाळेस नियुक्त केलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पर्यावरणीय प्रयोगशाळा मान्यता देऊ शकते. केंद्र सरकार अधिसूचनेद्वारे पर्यावरणीय प्रयोगशाळेची कार्य ठरवू शकते. विश्लेषण चाचणी प्रयोगशाळेचा अहवाल फॉर्म व त्या अहवालासाठी देय शुल्कासाठी नमूद केलेल्या प्रयोगशाळेत हवा, पाणी, माती किंवा इतर सामग्रीचे नमुने पाठवण्याची प्रक्रिया ठरवू शकते. त्या प्रयोगशाळेचे कार्य करण्यास किंवा सक्षम करण्यासाठी आवश्यक असणारी किंवा योग्य व्यक्तीची नियुक्ती करू शकते. कलम 13 हे सरकारी विश्लेषकासंबंधित आहे. केंद्र सरकार या कलमांतर्गत स्थापित किंवा मान्यता प्राप्त असलेल्या प्रयोगशाळेमध्ये विश्लेषणासाठी पाठवलेल्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यासाठी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विहित पात्रता धारण केलेल्या व्यक्तीस पाणी, माती किंवा इतर गोष्टीच्या नमुन्याच्या विश्लेषणाच्या उद्देशाने
सरकारी विश्लेषक म्हणून नियुक्त करू शकते व त्यांना मान्यता देऊ शकते. कलम 14 हे सरकारी विश्लेषकांचा अहवाला संबंधित आहे. एखादे दस्तऐवज ज्यांचा अहवाल सरकारी विश्लेषकांच्या स्वाक्षरीने केलेला आहे किंवा असा हेतू आहे तो या कायद्यांतर्गत कारवाईत आरोप केलेल्या वस्तुस्थितीचा पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो. कलम 15 हे कायदे व नियम, आदेश व निर्देश यांच्या तरतुदीचे उल्लंघन केल्याबद्दल दंड देण्यासाठी आहे. जो कोणी या कायद्याच्या तरतुदी किंवा त्या अंतर्गत बनवलेले नियम किंवा दिलेले आदेशांचे किंवा निर्देशांचे पालन करण्यास अपयशी ठरला आहे, अशा प्रत्येक अपयशा किंवा उल्लंघनाच्या संदर्भात 5 वर्षाची शिक्षा होऊ शकते किंवा 1 लाख रुपये दंड होऊ शकतो किंवा दोन्ही गोष्टीचा समावेश होऊ शकतो. आणि जर अशा अपयश किंवा उल्लंघन वेळोवेळी होत असेल तर उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस अधिक सुद्धा दंड ठोठावला जातो. प्रथम अपयशासाठी किंवा उल्लंघनासाठी दोषी ठरवल्यानंतर उल्लंघन चालू असेल तर प्रत्येक दिवसासाठी 5,000 रुपयापर्यंत शिक्षा होऊ शकते. अपयश किंवा उल्लंघन दोषी ठरवल्याच्या तारखेनंतर 1 वर्षाच्या कालावधीनंतर सुद्धा पुढे चालू असेल तर अपराधी 7 वर्षाच्या मुदतीची कारावासाची शिक्षा होऊ शकते. खंड 16 हे कंपन्यांद्वारे केलेल्या गुन्ह्यासंबंधित आहे. कायद्यानुसार एखाद्या कंपनीने गुन्हा केला असेल त्या प्रत्येकजण जो गुन्हा करते वेळेस त्या कंपनीच्या व्यवहारासाठी जबाबदार असेल तो या कलमांतर्गत गुन्हेगार ठरतो. तसेच त्या कंपनीस देखील अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी दोषी मानले जाते आणि त्यानुसार त्यांच्यावर कार्यवाही किंवा दंडात्मक कारवाई करण्यासाठी जबाबदार ठरू शकते. परंतु या कलमानुसार अधिनियमान्वये जर कोणी हा गुन्हा त्याच्या माहितीशिवायच केला गेला असेल असे सिद्ध केले तर तो दंडाला पात्र ठरणार नाही. या कायद्यान्वये एखाद्या कंपनीने गुन्हा केला असेल आणि गुन्हा कंपनीने केल्याचे सिद्ध झाले असेल तेव्हा संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा इतर अधिकारी यांच्या संमतीने किंवा संमतीने मान्यता घेतली गेली असेल किंवा तेथे झालेल्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अशा संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा अन्य अधिकाऱ्याला देखील त्या गुन्ह्यास दोषी मानले जाऊ शकते आणि त्यानुसार त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्यास व शिक्षेत पात्र ठरवण्यास त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्यात येते किंवा शिक्षेस पात्र ठरवले जाते. या प्रकरणातील कलम 17 हे सरकारी विभागाद्वारे केलेल्या गुन्ह्यासंबंधित आहे. या कायद्यानंतर कोणत्याही गुन्हा शासनाच्या कुठल्याही विभागाने केला असेल तर त्या विभागाच्या विभाग प्रमुखास त्या गुन्ह्यात दोषी मानले जाते आणि त्यानुसार त्यांच्यावर कार्यवाही करणे व केल्या जाऊ शकते व किंवा त्यांना दंड भरण्यास जबाबदार ठरवले जाते. या कायद्यातील प्रकरण 4 ला प्रकर्षण असे म्हटले आहे. कलम 18 हे चांगल्या श्रद्धेने केलेल्या कार्यवाहीचे संरक्षण करते. सरकार किंवा कोणताही अधिकारी किंवा शासनाचे अन्य कर्मचारी किंवा या अधिनियमाने स्थापन झालेल्या कोणत्याही प्राधिकरण किंवा कोणतेही सदस्य, अधिकारी किंवा अशा प्राधिकरणाच्या इतर कर्मचाऱ्यांच्या विरोधात हा कायदा जाऊ नये याची काळजी घेतली जाते. कलम 19 ही या कायद्यातील गुन्ह्याची ओळख करून देते. न्यायालय हे या कायद्याने एखाद्या गुन्ह्याची दखल किंवा पुढील तक्रारीवरच घेऊ शकते अन्यथा तो गुन्हा ठरवला जात नाही. यामध्ये केंद्र सरकार किंवा अधिकाऱ्यांनी अधिकृत केलेल्या कोणतेही प्राधिकरण किंवा अधिकारी किंवा कोणी असा व्यक्ती ज्याने गुन्ह्याबद्दल आणि तक्रारीचा हेतू विविध मार्गाने दिला असेल अशा व्यक्तीने केंद्र सरकारला किंवा अधिकृत प्राधिकरणास किंवा प्राधिकरणाला वरील प्रमाणे 60 दिवसाची नोटीस दिली असेल. या अधिनियमातील कलम 20 हे माहिती, अहवाल किंवा विवरणासंबंधित आहे. केंद्र सरकार वेळोवेळी या अधिनियमांतर्गत कोणती व्यक्ती, अधिकारी, राज्य सरकार किंवा इतर प्राधिकरणाकडून कोणत्याही प्राधिकरणास अहवाल मागू शकते. यामध्ये डेटा, खाती आणि इतर माहिती देणे आवश्यक असू शकते आणि तसे करण्यास व्यक्ती, अधिकारी किंवा राज्य सरकार किंवा अन्य प्राधिकरण बांधील असते. कलम 21 हे कलम 3 अन्वये स्थापन केलेले प्राधिकरणाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी सार्वजनिक सेवक असल्याचे नमूद करते आणि त्यानुसार बनवलेल्या कोणत्याही आदेशाचे किंवा दिशानिर्देशाचे त्यांना पालन करावे लागते. कलम 22 हे न्यायाधिकरणाच्या सूट संबंधित आहे. या कायद्याने किंवा त्या अंतर्गत कृतीसंदर्भात कोणत्याही अधिकाऱ्याच्या संदर्भात कोणत्याही न्यायालयास, केंद्र सरकार किंवा प्राधिकरणास या अधिनियमाद्वारा प्रदत्त अधिकार किंवा कोणतीही बाब, दिशानिर्देशासंदर्भात कोणताही खटला उचलण्यास किंवा पुढे जाण्याचे कोणतेही अधिकार क्षेत्र नसते. खंड 23 हे प्रत्यायोजन अधिकारासंबंधित आहे. या अधिनियमाने नमूद केलेल्या अटी व निर्बंधाच्या अधीन असलेल्या राजपत्रातील अधिसूचनाद्वारे कलम 3च्या
तरतुदीचा पूर्वग्रह न ठेवता प्रतिनिधी नियुक्त करण्याचे अधिकार असतात. कलम 24 हे इतर कायद्याच्या प्रभावासंबंधित आहे. ज्या कायद्यात किंवा वगळल्यास असा गुन्हा केला गेला असेल जो या कायद्यान्वये आणि इतर कोणत्याही कायद्याने दंडनीय असेल तर अशा गुन्ह्यामध्ये दोषी आढळलेल्या गुन्हेगारास इतर कायद्यान्वये आणि शिक्षा होणार नाही व ती शिक्षा याच कायद्यान्वये पात्र ठरवल्या जाते. या अधिनियमातील कलम 25 हे नियम बनविण्याच्या अधिकारासंबंधित आहे. केंद्र सरकार राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या कायद्याच्या उद्देशाने कार्यवाही करण्यासाठी नियम बनवू शकते. विशेषतः आणि आधीच्या अधिकारातील सर्वसाधारणतेबद्दल पूर्वग्रह न ठेवता असे नियम बनवून प्रदान केले जाऊ शकतात. या नियमांतर्गत पर्यावरणीय प्रदूषकांचा डिस्चार्ज निकषापेक्षा जास्त होत असेल तर ते रोखले जाऊ शकतात. कलम 3च्या अंतर्गत कोणत्या खाद्यपदार्थांचे नियंत्रण आणि पालन केले जाईल व त्यांची कार्यपद्धती कशी असेल ते ठरवली जाऊ शकते. तर या अधिनियमातील अंतिम कलम म्हणजे कलम 26 हे कायद्याअंतर्गत बनवलेले नियम संसदेसमोर ठेवण्यासंबंधित आहे. या कायद्याअंतर्गत बनवलेले नियम संसदेसमोर ठेवण्यात येतात. या कायद्याअंतर्गत बनवलेले प्रत्येक नियम संसदेच्या प्रत्येक सभागृहाच्या अधिवेशनात 30 दिवसाच्या कालावधीत किंवा एका सत्रात मान्य केले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने हे अधिनियम सर्व बाबीने स्वयंपूर्ण आहे. हा पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अभ्यासला आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब शेअर जरूर करावे. धन्यवाद.